तुम्ही सगळ्यांनी मुन्ना भाई MBBS हा सिनेमा बघितलाय. त्यात संजय दत्त आपल्या वडिलांना स्वतः डॉक्टर असल्याचं जाणतो आणि त्यांचा विश्वास बसण्यासाठी खोटं हॉस्पिटल पण उभारतो, खोटे पेशंट त्यात भरती करतो आणि स्वतःही खोटा डॉक्टर होतो. पण त्याच्या त्या खेळात ॲम्ब्युलन्स मात्र खरी असते, दवाखान्यातली सगळी उपकरणं खरी असतात. मात्र 2019 पर्यंत असा एक मतदारसंघ होता जिथं हॉस्पिटल खरं होतं, पेशंट खरे होते, डॉक्टर खरे होते, पण उपचार करण्यासाठी लागणारी उपकरणं आणि सामग्री खरी नव्हती. अगदी बेसिक सुविधाही नव्हत्या. थोडक्यात तिथल्या सरकारी हॉस्पिटलची अवस्था ही जवान चित्रपटातल्या सरकारी हॉस्पिटल सारखी झाली होती. त्यामुळे मोठा काही आजार झाला की लोकांना डायरेक्ट अहिल्यानगर किंवा पुणे नाहीतर बारामती गाठावं लागायचं. आता पैसेवाल्या लोकांचं ठीक आहे, पण पिढ्यानपिढ्या एसटीने प्रवास करणाऱ्या सामान्य लोकांना हे कसं शक्य होणार? त्यामुळे लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे बाहेर जाऊन जमेल तसा उपचार घ्यायचे. पण 2019ला लोकांच्या मतस्वरूपी आशीर्वादाने रोहितदादा कर्जत जामखेडचे आमदार झाले आणि इथल्या आरोग्य व्यवस्थेचं बिघडलेलं आरोग्य ठिकाणावर आणलं. त्यांनी आरोग्य सेवेवर केलेले उपचार या व्हिडिओमधनं पाहू. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझं चॅलेंज आहे, या माणसाने केलेलं काम बघून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. चला. मंडळी, अन्न वस्त्र निवाऱ्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे माणसाचं आरोग्य. पण ही आरोग्य व्यवस्था जर का बळकट नसेल तर सामान्य माणसाला कशा अडचणीला सामोरं जावं लागतं याचा अनुभव आपण कोरोना काळात सगळ्यांनीच घेतला. मंडळी, या कोविड काळात रोहितदादांनी केलेल्या कामाविषयी समजून घ्यायचं असेल तर आमचा कोविड योद्धा हा व्हिडिओ नक्की बघा. त्यात लोकांचे जीव वाचवण्यासाठी जीवाचं रान केलेले रोहितदादा तुम्हाला दिसतील. मंडळी, त्यांनी कोरोना काळात मतदारसंघात कोविड सेंटर उभारलेलं आणि या कोविड सेंटरमधून 30,000 पेशंट बरे होऊन घरी गेले. त्या अनुभवातूनच रोहितदादा कर्जत जामखेडमध्ये सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी कामाला लागले. कारण बचेंगे तो और भी लढेंगे. अनेकदा सामान्य माणसं हे आजार अंगावरच काढतात, पण यामुळेच आजार बळवण्याची शक्यता वाढते आणि म्हणूनच लोकांच्या दारापर्यंत जायचं रोहितदादांनी ठरवलं आणि मतदारसंघात स्वखर्चातून 8 फिरते दवाखाने सुरू केले. या फिरत्या दवाखान्यात डॉक्टर आणि नर्सची सोय केली. याशिवाय 5 सरकारी ॲम्ब्युलन्सचीही सोय केली. महिलांसाठी विशेष ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली. मंडळी, या मोबाईल व्हॅन गावागावात आणि वाडी वस्तीवर जातात आणि त्यातले जे डॉक्टर आहेत ते रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधं देतात. आत्तापर्यंत मतदारसंघातल्या तब्बल 1.25 लाखांपेक्षाही जास्त नागरिकांना या माध्यमातून आरोग्य सेवा मिळाली आहे. तासात बोलायचं झालं तर फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात कर्जत जामखेडमध्ये डॉक्टरांनी 21,000 तास सेवा दिली. मंडळी, या मतदारसंघात कायमस्वरूपी आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता दुपटीने वाढवली आहे. आता हे रुग्णालय अद्ययावत केलंय आणि 100 खाटांचं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यासाठी 45 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणलाय. सोबतच जामखेडच्या ब्रिटिशकालीन ग्रामीण रुग्णालयाचे दर्जा वाढवून तेही 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करण्यात आलंय. त्यासाठी 47 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. आणि मंडळी, आता या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर, लिफ्ट, सिटी स्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन, MRI मशीन आणि ऑक्सिजन निर्मिती प्लांट, त्यासोबत स्टोरेज टँक याचीही सोय असणार आहे. मंडळी, यासोबतच रुग्णालयाच्या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून सुद्धा रोहितदादांनी काम केलेलं आहे. मंडळी, यांच्या निवासस्थानांसाठी सुद्धा एकूण 37 कोटींचा निधी मंजूर करून आणलाय. त्यामुळे आधी कर्जत जामखेडला पोस्टिंग नको असं म्हणणाऱ्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना आता मात्र काही करून इथंच यायचंय. याशिवाय रोहितदादांनी मिरज गावामध्येही 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलंय. त्यासाठी 13.64 कोटी रुपये इतका घसघशीत निधी आणलाय. याचंही काम सुरू झालंय. याचा मिरजगाव परिसरातल्या 25-30 किलोमीटरच्या रेंजमधल्या गावांना फायदा होईलच. शिवाय इथून जात असणाऱ्या अहिल्यानगर आणि सोलापूर हायवेमध्ये जर का एखाद्याचा अपघात झाला तर त्यातल्या अपघातग्रस्तालाही गोल्डन आवरमध्ये उपचार मिळण्यासाठी आणि प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे. मंडळी, विशेष म्हणजे कर्जत जामखेड या एकाच मतदारसंघात आता 3 उपजिल्हा रुग्णालय झाली असून इतकी रुग्णालय असलेला कर्जत जामखेड हा राज्यातल्या मोजक्या मतदारसंघापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ ठरलाय. फक्त 45 किलोमीटरच्या अंतरावर 3 प्रशस्त उपजिल्हा रुग्णालय उभी राहिल्यामुळं आता इथल्या लोकांना बारामती, करमाळा, अहिल्यानगर किंवा पुणे यासारख्या ठिकाणी उपचारासाठी जावं लागणार नाहीये. यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ तर वाचेलच, शिवाय जीवही वाचणार आहे. ही सगळी हॉस्पिटल सरकारी असली ना तरी एखाद्या खाजगी हॉस्पिटल सारखी किंवा कॉर्पोरेट ऑफिस प्रमाणे दिसत आहेत. मंडळी, या रुग्णालयांची कामं सुरू असताना रोहितदादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. अनेक वेळा कामाच्या ठिकाणी अचानक भेट घेऊन काम योग्य पद्धतीने होतंय की नाही याची पाहणी करून त्या आवश्यक सूचना पण देत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण भागातली लाईफलाईनच असते.
हे ओळखूनच रोहितदादांनी फकराबाद आणि वडगाव तनपुरा या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 1,80,80,00,000 रुपये मंजूर करून आणले. यापैकी फकराबादमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम सुरू झालंय आणि वडगाव तनपुरा इथलं कामही पूर्ण झालंय. याशिवाय इतरही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी रोहितदादांनी प्रस्ताव तयार केलाय आणि त्याचा सरकारकडे पाठपुरावा पण सुरू आहे. मंडळी, दादांनी सिंगमप्रमाणे भ्रष्ट लोकांवर झडप घालून आरोग्य व्यवस्थेतील घोटाळे बाहेर काढलेत आणि खेकड्याप्रमाणे आरोग्य व्यवस्थेला पोखरणाऱ्या व्यवस्थेची लखतर वेशीवर टांगलेत. त्यामुळे आता रोहितदादांच्या भीतीने गरिबांचा एकही रुपया खायची कोणाची हिंमत होत नाही. मंडळी, हे रोहितदादा मतदारसंघात वर्षभर इतके आरोग्य शिबिरे घेतात ना की त्याबद्दल शब्दात सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल. हाडे आणि रक्त तपासणी शिबिर, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिर, महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिर, मोफत दंतचिकित्सा शिबिर, यासोबतच जोडप्यांसाठी वंध्यत्व निवारण शिबिर, इतकं काय काय घेतलं या माणसानी. लहान मुलांमध्ये तिरळेपणा असेल ना तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्याचाच त्यांच्या विकासावर परिणाम होतो. अशा मुलामुलींचेही तिरळेपणाचे मोफत ऑपरेशन करून घेतलेत आणि त्यामुळे अनेक जणांनी दादांना आता सांगायला सुरुवात केली की दादा, तिरळेपणामुळे मुलीचं लग्न ठरत नव्हतं, पण तुमच्यामुळं माझ्या मुलीचं लग्न झालं आणि आता ती सासरी सुखात नांदती. असं एक महिला भगिनी जेव्हा रोहितदादाला आवर्जून भेटून सांगते ना, हीच रोहितदादांच्या कामाची खरी पावती असते. रोहितदादांनी प्लॅस्टिक सर्जरी शिबिराचं सुद्धा आयोजन करून घेतलंय बरं का. परदेशातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवलं होतं त्यासाठी आणि या प्लॅस्टिक सर्जरी मोफत केल्यात. त्यासाठी जामखेडच्या आरोळे हॉस्पिटलची खूप मदत झाली. यासोबतच अनेक दिव्यांग बांधव जे होते त्यांना कृत्रिम अवयवाचं मोफत वाटप केलं. दिव्यांग बांधवांना विविध योजनेसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राची गरज असते. त्यासाठी मतदारसंघातच दिव्यांग तपासणी शिबिराचं आयोजन करून दिव्यांगांना ही प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली आणि पुढे जाऊन 176 कुपोषित बालकं आणि 57 गर्भवती मातांची तपासणी करून त्यांना प्रोटीन पावडर आणि आवश्यक ती औषधी पण देण्यात आली. मंडळी, हे सगळं चालू असतानाच आनंद आरोग्य सेवा अभियानांतर्गत बारामतीतले प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर रमेश भोईटे यांच्या सहकार्याने मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया शिबिरं घेतली. यातून केवळ मतदारसंघातलेच नाही तर राज्यभरातल्या एकूण 4,745 रुग्णांवर हृदयाचे मोफत ऑपरेशन केले. यामुळे त्या रुग्णांच्या सहित त्यांच्या कुटुंबियांच्या हृदयात जागा मिळवली आपल्या रोहितदादांनी. मंडळी, आपले रोहितदादा स्वतःच्या आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही वेगवेगळी आरोग्य शिबिरं घेत असतात आणि या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिरात आतापर्यंत 59,000 नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 28,414 जणांना मोफत चष्मे वाटप केलेत. यासोबतच तब्बल 5,270 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी देण्याचं पण काम केलं गेलंय. मंडळी, काय आहे, सध्या जे लोक डोळ्यांवर तिरस्काराचा चष्मा लावून रोहितदादांना नावं ठेवतात ना, त्यांनी पण या शिबिरात येऊन आपले डोळे चेक करून घ्यावेत आणि तो चष्मा घेऊन जावं. मग त्यांना कर्जत जामखेडमध्ये झालेला विकास दिसेल. हे ओपन चॅलेंज आहे आपलं. ही आरोग्य शिबिरं फक्त निवडणुकांसाठी नसून आरोग्य सेवेचा हा महायज्ञ वर्षभर सुरू असतो आणि यामध्ये रोहितदादांच्या कष्टाच्या समिधा सतत पडत असतात. शिबिरांसाठी कर्जत जामखेडच्या विविध हॉस्पिटलची खूप मदत होते. माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, त्याला ताबडतोब उपचार मिळालाच पाहिजे या निश्चयाने रोहितदादा काम करतायत. मतदारसंघामधून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्या आणि दिंड्यातल्या हजारो वारकऱ्यांची रोहितदादांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जाते. शिवाय ते पावसात भिजू नयेत म्हणून त्यांना प्लॅस्टिकचे घोंगतेही देण्यात येतात. मतदारसंघात नवीन जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळासाठी रोहितदादांच्या वतीने प्रेमाची भेट म्हणून बेबी किट देण्यात येतं. मंडळी, तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय काय दिलं जातं? हे बघा, एवढं सगळं असेल तर बाळ जन्मापासून फिट नाही राहणार तर काय होणार? काही रुग्णांना होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधच घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. त्यांच्यासाठी या उपचारांची सोयही रोहितदादांनी करून ठेवली आहे. त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने KGIDFच्या माध्यमातून रोहितदादांनी मतदारसंघात खास महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल क्लिनिकची सोय केली. मंडळी, आत्तापर्यंत हजारो महिला भगिनींना या माध्यमातून आरोग्य सेवा मिळाली आहे. कारण घरातली महिला फिट तर कुटुंब ठीक. मंडळी, पैशाअभावी अनेक जणांना उपचार घेता येत नाही आणि अशाही हजार रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या सोबतच इतर अनेक योजनेच्या अंतर्गत मदत केली गेली आहे. अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येही रुग्णांना मोफत उपचार करण्यासाठी मदत केली किंवा शक्य तिथं बिल कमी करून देण्यासाठी सुद्धा मदत केली आहे या माणसाने. त्यामुळं काहीही अडचण असेल तर मतदारसंघातली लोक थेट रोहितदादांना किंवा कार्यालयात फोन करतात आणि रोहितदादाही त्यांना जमेल तितकी जास्तीत जास्त मदत करत असतात.
मंडळी, याचा गेल्या 5 वर्षामध्ये कर्जत जामखेडमधल्या अनेकांनी अनुभव घेतलाय आणि तुम्हालाही काही अडचण असेल तर तुम्ही फोन लावून बघा. मंडळी, एवढंच नाही तर ग्रामीण भागात एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याला अंत्यविधीला उशीर झाला तर प्रेत ठेवण्यासाठी 24 गावांसाठी सौर ऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या शवपेट्या दिल्या त्या माणसाने. मंडळी, यामुळंच प्रेत ठेवण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात जाण्याचा खर्च वाचणार आहे, शिवाय दुःखात असलेल्या संबंधित कुटुंबांचीही गैरसोय होणार नाहीये. मंडळी, हे सगळं ऐकून दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणूनच प्लॅस्टिक सर्जरी शिबिरासाठी आलेले असताना प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर मार्को लेन्झेंटो म्हणाले होते, भारतात अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, पण कर्जत जामखेड सारख्या ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी इतक्या सूक्ष्म पद्धतीने नियोजन केलं जातं आणि प्रत्येक गोष्टीत लोकप्रतिनिधी स्वतः लक्ष घालून काम करतात, हे चित्र मी पहिल्यांदा पाहतोय. हे सगळं थक्क करणार आहे. एका परदेशी डॉक्टरांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. मंडळी, खरं सांगू का, खरं तर सुरुवातीची 2 वर्ष कोविड विरोधात लढण्यात गेली आणि असं असून सुद्धा उभं केलेलं हे काम बघितलं तर हे काम पर्वता इतकंच मोठं आहे असं म्हणावं लागेल. जिथं सरकारी दवाखान्यात गेल्यावर साधं कुत्रं चावल्यानंतर देण्यात येणारी रेबीजची लस पण मिळत नाही, तिथं आज लोकांना घरपोच आरोग्य सेवा मिळते. हे सगळं पाहिल्यानंतर ही खरंच आरोग्य क्रांती असं म्हणावं लागेल. मंडळी, कर्जत जामखेडमधला हा अनुभव बघितला तर जिकडं सरकार कमी पडतं तिकडं रोहित दादांचं काम चालू. हे गेल्या 5 वर्षात आरोग्य क्षेत्रासह इतरही अनेक क्षेत्रात बघायला मिळालंय. वर्षभर घेण्यात येणारी आरोग्य शिबिरं आणि फिरत्या ॲम्ब्युलन्समधनं देण्यात येणारी आरोग्य सेवा ही तर रोहितदादा स्वखर्चातून करतात. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एखादी दुःखद घटना घडली ना तर ते कुटुंब त्या वर्षी दिवाळी साजरीही करत नाही. पण अशा परिस्थितीतही रोहितदादा त्या कुटुंबाला स्वतःच्या घरचा फराळ पोचवतात. हे फक्त तोच करू शकतो जो सुखाबरोबर दुःखातही पाठीशी उभा असतो. म्हणूनच रोहितदादांच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं की कोण कुठला याचा विचार करण्यापेक्षा ज्याने कुटुंबासारखा मतदारसंघ जपला तोच रोहितदादा आपला. म्हणूनच दिल से दादा फिर से दादा.